अहो सगळ्यात मोठं जे आमच्या EWS मधून जे आमच्या मराठा विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या या ठिकाणी झालेल्या आहेत, एकीकडं EWS पण या ठिकाणी गेलेलं आहे. म्हणजे मराठा समाजाच्या हातात काय सध्याच्या घडीला भोपळा. EWS कोणामुळे गेला? आता हे बघा, मी काय अंतरवाली सराटीत बसलेलो नव्हतो. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला आमचा त्या ठिकाणी पाठिंबा होता. काय का आपला एक समाज बांधवाचा आहे त्या ठिकाणी आंदोलन करतोय. हे बघा, सोशल मीडियाच्या माध्यमातून मी स्वतः बघतोय माझ्याबद्दल काय चालू आहे काय नाही बरं का. सोशल मीडियाच्या माध्यमातून मी समाजाला एकच सांगू इच्छितो का सोशल मीडियावर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे आणि क्रांती चौकामध्ये या ठिकाणी मराठा आरक्षण चिंतन आंदोलन सुरू आहे. रमेश केरे पाटील या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. मागच्या 1.5 वर्षापासून आम्ही महाराष्ट्रात पाहतोय कशा प्रकारचं आंदोलन सुरू आहे. मात्र काय महाराष्ट्राला मिळालेलं आहे आणि पुन्हा एकदा नव्यानं आंदोलन का सुरू केलं विचारणार आहे. तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे. 1.5 वर्षापासून उपोषणामध्ये तुम्ही अंतरवाली सराटी मुंबई अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. तुम्हाला पुन्हा एकदा अंतरवाली सराटीला वगळून इथं उपोषणाला बसावं लागतं. काय नेमकं कारण आहे? हा लढा काही 1.5 वर्षाचा नाही. सर्वात प्रथम मी आपल्याला सांगतो, हा लढा गेल्या जवळपास 25 ते 30 वर्षापासून हा लढा आम्ही स्वतः लढतोय. आणि आमच्या अगोदर पण 1980 पासून हा लढा सुरू झालेला मराठा आरक्षणाचा. आणि अंतरवाली सराटी जी घटना घडली त्या घटनेनंतर त्याला एक 58 मोर्चे काढल्यानंतर, ठोक मोर्चे काढल्यानंतर त्या अंतरवाली सराटीला एक मोठ्या प्रमाणात स्वरूपात त्या ठिकाणी आलं. सरकार कोणते असू दे, हे बघा, मराठा समाजाच्या पदरात मी तुम्हाला सांगतोय अजिबात या ठिकाणी काही पडलेलं नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, आज मी स्वतः मराठा समाजासाठी जवळपास 25 वर्षापासून काम करतोय. मग विचार करा, 25 वर्षापासून मराठा समाज आरक्षण या ठिकाणी भेटलेलं नाही. आता राहिला दुसरा विषय, आज समाजाच्या छोट्या छोट्या मागण्या आहेत. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ त्याचा 9 महिने परतावा नाही भेटलेला अजून. सारथी एकीकडे सरकार म्हणतं जे बार्टीला जे सारथीला तर आमच्या सारथीच्या विद्यार्थ्यांना पण त्या ठिकाणी काही भेटलेलं नाही. अहो सगळ्यात मोठं जे आमच्या EWS मधून जे आमच्या मराठा विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या या ठिकाणी झालेल्या आहेत, एकीकडं EWS पण या ठिकाणी गेलेलं आहे. म्हणजे मराठा समाजाच्या हातात काय सध्याच्या घडीला भोपळा. EWS कोणामुळे गेला? आता EWS कोणामुळे गेलं, कोणी म्हणतं सरकारमुळे गेलं, कोणी त्याच्यामुळे गेलं, तो अभ्यासाचा भाग आहे. पण EWS गेल्यामुळे मराठा समाजाचं सगळ्यात मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. आमची मागणी आहे की जोपर्यंत आम्हाला बाकीचं आरक्षण भेटत नाही सरकारनं, तोपर्यंत कमीत कमी EWS तर सुरू करावं. EWS नाही, एकीकडे सरकार म्हणतं आम्ही तुम्हाला 10% दिलं, कुठे 10% आरक्षण. एकीकडे आता त्या शिंदे समितीच्या माध्यमातून नोंदी शोधण्याचं काम सुरू आहे. नोंदी कोणाच्या? ज्याच्या नोंदी आहेत त्याच्याच नोंदी, दुसरं काही नाही. मराठा समाजात पदरात काय पडलं तर पुन्हा या ठिकाणी आमच्या बऱ्याचशा बांधवांनी या ठिकाणी बलिदान दिलं. बऱ्याचशा बांधवांवर या ठिकाणी गुन्हे दाखल झाले. मग मी स्वतः या ठिकाणी चिंतन केलं काय आता मराठा समाजाला या ठिकाणी वेठीस धरायचं नाही. जो काही त्रास करायचा स्वतःला त्रास करून घेणार आहे मी स्वतः. आणि जोपर्यंत सरकार लेखी आश्वासन देत नाही मराठा समाजाचं आरक्षणाचं आम्हाला, तोपर्यंत माझा जीव जरी गेला. याच क्रांती चौकातून क्रांती घडली होती, याच क्रांती चौकातून क्रांती मोर्चा काढला होता. आणि ह्याच क्रांती चौकात गेल्या 25 वर्षापासून मी मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून या ठिकाणी भांडतोय. तुम्ही ह्याच क्रांती चौकामधून क्रांती घडली होती, इथून मोर्चा सुरुवात झाली. अंतरवाली सराटीला तिथे तुम्ही सोबत होता. आता मनोज जरांगेंना तुम्ही बाजूला सरकलेला आहे, पुन्हा एकदा उपोषणाला बसलेत. त्यांच्यावर विश्वास तुमचा नाही आहे. काय तुमच्यामध्ये फूट पडली काय नेमकं? हे बघा, मी काय अंतरवाली सराटीत बसलेलो नव्हतो. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला आमचा त्या ठिकाणी पाठिंबा होता. काय का आपला एक समाज बांधवाचा आहे त्या ठिकाणी आंदोलन करतोय. आणि प्रत्येक आंदोलनात आम्ही सगळे मी असेल, काळे पाटील असेल, ज्या मराठा संघटना आहे या सगळ्या संघटना त्या अंतरवाली सराटीला आंदोलनाला या ठिकाणी आम्ही पाठिंबा दिलेला आहे. आता तुम्ही एकीकडे म्हणता मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाला तुमचा विरोध आहे का? माझा मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाला अजिबात विरोध नाही बरं का. पण आज मी या ठिकाणी माझ्या मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून बसतोय. आणि जर कोणी विरोध करत असेल तर नक्कीच समाज त्याचा विचार करेल. मी काय म्हणतोय, मला समाजाला या ठिकाणी वेठीस धरायचं नाहीये. हे आज आपण बघत असेल या ठिकाणी आम्ही मराठा आरक्षणाचं पॉवर प्रेझेंटेशन, मराठा समाजाला कसं आरक्षण भेटल, काय भेटल, त्याचं पॉवर प्रेझेंटेशन या ठिकाणी मांडतोय. मी काय समाजाची या ठिकाणी दिशाभूल नाही करू राहिलो. मी समाजाला या ठिकाणी आव्हान करतोय की तुम्ही या ठिकाणी या आणि सरकारने पण या ठिकाणी यावं, त्यांचा प्रतिनिधी पाठवावा. आणि आमचे जे ज्येष्ठ अभ्यासक आहेत, राजेंद्र दाते पाटील असेल, काळे पाटील असेल, किशोर भाऊ चव्हाण असेल, खूप आमचे ज्येष्ठ अभ्यासक आहे. या अभ्यासक संघ बसत त्यांनी चर्चा करावी. कसं कोल्हापूरला 42 संघटना काल एकत्र आल्या आणि त्यांनी एक नवं आंदोलन पुन्हा एकदा, म्हणजे जे तुम्ही जसं म्हणताय की आम्ही 25 वर्षाचा लढा लढतोय,
तेही तसंच म्हणतात, आम्ही फार पूर्वीपासून लढा लढतोय आणि एक वेगळं त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. पुन्हा एकदा नव्यानं शासकीय लोकांशी किंवा मग शासनाची संबंधित ठेवून त्यांच्याशी संपर्क साधून हे आंदोलन पुढे घेऊन जाणार असं तुम्ही म्हणतात. त्यांच्यासोबत तुम्ही आहात का? त्यापैकी एक संघटना आहे का शासनाच्या संबंधित? म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की शासनाला विरोध करून चालणार नाही आणि मनोज जरांगेंचं हे शासनावर विरोध करणं, आरोप करणं, आक्षेप घेणं या सगळ्या गोष्टी चालत नाहीत. आम्हाला कुठेतरी शासनाशी समन्वय ठेवून ह्या सगळ्या गोष्टी करून कायदेशीर पद्धतीने घ्याव्या लागतात असं कालच्या संघटनेतल्या लोकांचं म्हणणं होतं. तुम्ही त्या संघटनेमध्ये आहात का? तुम्हाला काही संपर्क आहे का की त्यांच्याच वतीनं तुम्ही बसलात असं काय? नाही, ते जे 42 ज्या संघटना आहेत त्यांनी पण गेल्या कित्येक दिवसापासून ते पण मराठा समाजाला आरक्षण भेटावून या ठिकाणी काम करते. आणि आता जो तुम्ही प्रश्न विचारला केला त्या शासनासंग समन्वय ठेवणं गरजेचं आहे. अहो, आंदोलन केल्यानंतर समन्वय ठेवाच लागतो ना. जरांगे पाटलांनी काय समन्वय ठेवला नाही का? जरांगे पाटलांनी पण शासनासंग समन्वय ठेवलं ना. शासनाचे पण मंत्री येत होते, अधिकारी येत होते, समन्वय ठेवतच होते ना. जोपर्यंत आपण समन्वय ठेवणार नाही, जोपर्यंत शासनाला कसं कळणार आपल्या मागण्या काय आहे काय नाही. त्यामुळं त्यांनी पण काय निर्णय घेतला मी काही बघितलेलं नाही, आपल्याच माध्यमातून बघतोय. पण ज्या 42 ज्या संघटना आहे त्या पण गेल्या कित्येक दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून या ठिकाणी तुम्ही एकीकडे मनोज जरांगेंचा आम्ही विरोध नाही किंवा आंतरवाली विरोध नाही, त्यांच्या मागणीला विरोध नाही असं म्हणता, मात्र वेगळीकडे उपोषणाला बसलात ना, अप्रत्यक्षपणे त्यांना विरोधच म्हणायचं नाही का? मी काय सांगितलं, मी 25 वर्षापासून काम करतोय मराठा समाजाला आरक्षण भेटावून. काय आता मुंबईमध्ये मी स्वतः एक आंदोलन केलं होतं, जॉब दो. त्या टायमाला पण जरांगे पाटील म्हणाले होते का त्या आंदोलनासंग माझा काही संबंध नाही. त्या टायमाला मी प्रत्येक पक्षाची भूमिका काय आहे, मग ते शरद पवार असू द्या किंवा उद्धव ठाकरे असू द्या, काँग्रेस असू द्या, एकनाथ शिंदे असू द्या किंवा देवेंद्रजी असू द्या किंवा अजितदादा असू द्या, या प्रत्येक जणाच्या मी घरावरती गेलो आणि जॉब दो आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना जॉब विचारला. एकाही पक्षानं त्या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयी त्यांची भूमिका स्पष्ट केली नाही. आणि राहिला विषय, मी काय सांगितलं आहे, माझा जीव जरी गेला तरी मी आता उठत नसतो. सोशल मीडियावर मनोज जरांगेंच्या समर्थकांकडून एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली जाते. आता या ऑडिओ क्लिपची पुष्टी करता येत नाही, मात्र त्या ऑडिओ क्लिपमध्ये तुमचा उल्लेख केला जातो की तुम्ही शिंदेंच्या संबंधित जाऊन खोतकर असतील किंवा मग कदम असतील या सगळ्यांशी भेटून तुम्ही तुमच्या पदरांमध्ये काही गोष्टी पाडून घेतलेल्या आहेत, काही देवाणघेवाण झालेल्या आहेत, काही नेत्यांची कामं आम्हाला करून देण्यासाठी काही केले गेलेत, काही संबंध साधलेले आहेत असे ऑडिओ क्लिपमध्ये सांगितलं जात आहे. खरे काय परिस्थिती आहे या सगळ्या गोष्टीवर? हे बघा, सोशल मीडियाच्या माध्यमातून मी स्वतः बघतोय माझ्याबद्दल काय चालू आहे काय नाही बरं का. सोशल मीडियाच्या माध्यमातून मी समाजाला एकच सांगू इच्छितो का सोशल मीडियावर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे का मराठा समाजाच्या पदरामध्ये काही पाडायचं आहे काय? आज एक विचार करा, या 2 वर्षामध्ये मराठा समाजानं इतकी मोठी ताकद दाखवली, काय पडलं समाजाच्या पदरामध्ये? आज मला हे चिंतन करून आम्हाला उपोषण करण्याची का बरं वेळ आली का महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची या ठिकाणी दिशाभूल होऊ राहिली, सरकार या ठिकाणी दिशाभूल करतंय काय. आता हे बघा, या ठिकाणी प्रदर्शन मांडले आपण, माझी विनंती राहणार आहे तुम्हाला का मी आपलं चॅनल बघत असतो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच मराठा समाजाला या ठिकाणी न्याय भेटावं म्हणून चांगलं या ठिकाणी आजपर्यंत तुम्ही मांडत आलेलं आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की हे तुम्ही चिंतन, हे आम्ही पॉवर प्रेझेंटेशन मराठा समाजाला कशा पद्धतीने आरक्षण भेटेल हे नक्कीच तुम्ही या माध्यमातून या समाजाला दाखवा, म्हणजे समाजाचे पण या ठिकाणी डोळे उघडेल. मी काय सांगितलं आहे की समाजानं पण या ठिकाणी यावं आणि सरकारनं पण या ठिकाणी यावं आणि पॉवर प्रेझेंटेशन बघावं. तुम्ही बोलत असताना सांगितलं की 1.5 वर्षामध्ये काहीही मिळालं नाही, मात्र दुसरीकडे मनोज जरांगे असं म्हणतात की कोट्यवधी लोक कुणबी प्रमाणपत्र घेऊन किंवा मग नोकरीला लागलेले आहेत, मोठे अधिकारी झालेले आहेत, याला काय म्हणायचं आहे? शिंदे समितीच्या माध्यमातून ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच नोंदी भेटलेल्या आहेत. शिंदे समितीनं काही या ठिकाणी नोंद केलेलं नाही. शिंदे समिती मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनातून काय भेटलं माहिती का, जी विंडो बंद होती, जी खिडकी बंद होती, त्यांच्या नोंदी असून त्यांना सर्टिफिकेट देत नव्हते. फक्त ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे त्यांनाच त्या ठिकाणी नोंदी दिलेल्या जात आहेत. जे एकीकडे आपण जे वाह करतो, सरकार म्हणतं 42 लाख नोंदी सापडल्या, 43 लाख नोंदी सापडल्या. अरे कोणत्या नोंदी सापडल्या? ज्यांच्या नोंदी होत्या त्याच नोंदी सापडल्या, दुसरं काही सापडलेलं नाही. दुसरा एक माझा शेवटचा प्रश्न आहे की या आरक्षणामधून तुम्ही आता बोलत असताना उल्लेख सुद्धा केला की 10% आरक्षण मिळालं प्रशासनाने दिलेलं आहे. नेमकं तुम्हाला आरक्षण कोणतं मिळतं? मग आता EWS तर गेलेलं आहे, EWS मधून मिळत नाही आहे. दुसरीकडे कुणबी प्रमाणपत्र जे ज्यांच्या नोंदी त्यांच्या सापडल्या त्यांनाही थोडक्यात आरक्षणात जाता येत नाही. आणि ज्यांना EWS होतं त्यांच्या कुणबी नसून त्यांचं EWS गेलेलं आहे, अशा लोकांना कुठं परवड झालेली आहे, त्यांची फरफट झालेली आहे, ते वंचित आहेत. मराठा समाजाला या ठिकाणी काही भेटलेलं नाही. मराठा समाजाला भोपळा भेटलेला आहे. काय भेटलेला आहे? भोपळा. एकीकडे आपण म्हणतोय 10% सरकारनं दिलं, त्या 10%ला बी कोर्टामध्ये स्थगिती आलेली ना. EWS होतं, EWS बी केलेलं आहे.
ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत फक्त त्यांना कुणबी नोंदी भेटत आहेत आणि मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्याकडे बी सरकारचं दुर्लक्ष आहे, समन्वयकांचं दुर्लक्ष आहे. मी काय सांगितलं आहे, आज सारथीचे विद्यार्थी घ्या, सारथीला या ठिकाणी सरकारने निधी द्यायला पाहिजे. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ 9 महिने झाले त्यांचा परतावा नाही. आम्ही एक मागणी केली होती, आमचे स्वर्गवासी अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नावानं मराठवाड्यातल्या मराठा बांधवांसाठी महामंडळ स्थापन करा. त्याचं काही नाही. आमचे संतोष भैया देशमुख यांची हे झाली, त्या आरोपींना फाशी शिक्षा द्यावी व्हावी म्हणून ही पण आम्ही मागणी केलेली आहे. त्यामुळं मागण्या संदर्भात आमचं काम मागण्या करणं, सरकारचं काम आहे मराठा समाजाला काहीतरी देणं. सरकारनं अजिबात या ठिकाणी काही दिलेलं नाही. खूप खूप धन्यवाद. अशा प्रकारे रमेश केरे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत. खरं तर 1.5 वर्षामध्ये आम्हाला काहीच मिळालं नाही, आम्हाला भोपळा मिळालेला असं सांगितलं आहे. ज्या कुणबी नोंदी मिळत नव्हत्या ती एक प्रकारची एक खिडकी जी आहे ती चालू झालेली आहे. याच्या व्यतिरिक्त काही मिळालेलं नाही. जी EWS होतं त्याच्यामधून नोकऱ्या लागत होत्या त्या नोकऱ्यासुद्धा गेलेल्या आहेत आणि ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळालेले आहेत. याच्या व्यतिरिक्त कोणाला काहीही मिळालेलं नाही. 10% शासनाने दिलेलं आहे ते सुद्धा स्थगित मिळालेलं आहे, त्यालाही स्थगिती आहे, त्याच्यामुळं त्याचाही लाभ होत नाही आहे. म्हणून मागच्या 1.5 वर्षामध्ये सरकारला फक्त भोपाळ मिळाला अशा प्रकारची परिस्थिती आहे. खरं तर आंतरवाली सराठी हे केंद्रबिंदू कधी काळी 1.5 वर्षापूर्वी होतं, मात्र आता संपूर्ण महाराष्ट्रामधून एक वेगळ्या पद्धतीनं आणि वेगळं आंदोलन पूर्वीसारखं सुरू झालेलं आहे. कालच्या 1.5 वर्षापूर्वीच हे आंदोलन नव्हतं, तर मागच्या 30 वर्षापासून आम्ही आंदोलनाचा लढा लढतो असं सुद्धा इथं केरे पाटलांनी सांगितलेलं आहे. कॅमेरा पर्सन स्वप्नील स्वामी, संग्राम दानवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर.